आपल्या आंबळचं खरं नाव आहे अंबरीश पुरी. अपभ्रंश झाला आणि ते अंबड झालं. पण भगवान शंकराचा आशीर्वाद, अंबरीश राजा जन्माला आला आणि त्याच्यासाठी भगवंतांनी सुदर्शन चक्र सोडलं होतं दुर्वासाच्या पाठीमध्ये. सुंदर कथा सांगितली. म्हणून शिवपुराण सांगतं, गावाचं, भावाचं आणि देवाचं कधी खाऊ नये, कल्याण होत नसतं. ज्याला आपल्या जीवनात कल्याण करून घ्यायचं असेल ना, त्याने आपल्या प्रारब्धाला भांडावं. लोकाला भांडू नये, देवाला भांडा. देवाला भांडलं तरी कल्याण होईल. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, स्तुती मानवाची करू नये. असं सुंदर वर्णन केलं. 2 कथा झाल्या. आता आपण एक बालकाची कथा ऐकणार आहे. थोडस भजन करू आणि भजन झालं की आपली ती उपमन्यूची कथा ऐकू आणि कथेला पूर्ण विराम देऊ. ज्यांना पावल्या खेळायच्या असेल त्यांनी पावल्या खेळत, टाळी वाजून सगळेजण भजन म्हणा. जाग्यावर उभे राहा. उद्यापासून तर आम्ही तुम्हाला त्रास द्यायला नाहीये. टाळी वाजा, भजन म्हणा. टाळी वाजा, भजन म्हणा. आरती झाली. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। आणि शिवरात्रीच्या पर्वावर जो भगवान शंकराला खुश करू इच्छितो त्याने मोठ्या आनंदाने टाळी वाजून भजन करा. शंकर भगवान सगळ्यावर दृष्टीचा भावाने सगळ्यांना आणि त्या आवाजाने सारा मंडपामध्ये जुळले झाले पाहिजे. भगवान शंकर सर्वांना वाटतोय. गणपती